तर भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि भावांनो, आज बेळगावमधला आपला दुसरा दिवस आहे. आणि विषय काय झाला माहिती का, आज आम्ही चाललोय राजहंसगड बघायला. आणि मी तर पहिल्यांदा बघाले, बघितला ह्यो लहानपणी बघितलाय पुरे, ह्यो बी लहानपणी बघून आलाय. मी म्हणजे आता मोठं झाल्यावर आम्ही तिघं आता पहिल्यांदा बघायला चाललोय. आता तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतो. आता गाडीवरनं चाललोय, जस्ट प्लॅनिंग झालं. एक 10 मिनिटात लोकेशन लावलंय चाललंय. आम्हाला बी माहित नाही, फक्त लोकेशनच्या बेसवर जायचं. आणि राजहंसगड कसा आहे काय सगळं दाखवतो एकाच ब्लॉक मध्ये. आणि चला आता डायरेक्ट लवकर जावं जरा, कारण वातावरण झाले पावसाचं. जरा लवकर जाऊन पोहोचलो का नाही मग जरा सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. तर चला असाच ब्लॉग कंटिन्यू करा. चला इथं दिसाल तर दिसणार इथं जायचं आपण. गाडी पुताल्या आमची, तरी बी चढणं झाल्या गाडी. एवढं गड वर आहे हो, डोंगराच्या वर बाग वर 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 आहे. इथं दिसते. थांबा तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो जरा, कुठला व्हिडिओ करतो. भावांनो, आम्ही गडाच्या बरोबर पायथ्याशी उभारलोय. महाद्वार राजहंसगड. चला डायरेक्ट वर जाऊया, वरती काय काय बघायला मिळेल. चलो. गडाचा सगळ्यात मेन दरवाजा भावांनो, तिथनं आम्ही अशी एंट्री घेतलो बघा. ह्यो सगळ्यात पहिला म्हणजे गडाचा दरवाजा आहे बघा. ह्यो सगळ्यात मेन. वरती आल्या आल्या भावांनो सगळ्यात पहिली गोष्ट जी आम्हाला दिसल्या ती म्हणजे महाराजांची ही मूर्ती. आणि केवढी मोठीच्या मोठी आहे भावांनो बघा. खतरनाक दिसायला का नाही? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. भावांनो, गडाच्या वरती आले आम्ही चालून. ह्या गडावरची सगळ्यात मेन गोष्ट म्हणला का भावांनो, ही महाराजांची मूर्ती आहे इथं. प्लस इकडं हे लोकेशन दिसते बघा, असं पूर्ण गडावरनं असं दिसते डायरेक्ट. खालनं बघाल तर असं वाटायला की नाही डायरेक्ट ढगात आलंय काय असं वाटाल. तर इथनं आता कसलं भारी वाटाले. आणि इथनं बघा इथं महाराजांची मूर्ती आहे पूर्ण ह्यो. आणि खरोखर हे बघण्यासाठी एवढं भारी आहे की नाही. इथं तिथं एक मंदिर आहे, म्हणजे तिथं दर्शन घेऊन तुम्ही डायरेक्ट इथनं येऊन का नाही असं डायरेक्ट इथे महाराजांचं दर्शन घेऊ शकताय. असे सप्पाई केले, त्यामुळे तुम्ही इकडं जाऊन पूर्ण गडाला असं पूर्ण फिरू शकताय. एका साईडनं गोल असं फिरू शकताय पूर्ण. सगळे फोटो व्हिडिओ सगळे काढले. गडाच्या वरती जे भावांनो हे मंदिर आपल्याला बघायला मिळते की नाही, हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे. आणि तेच आता आपण बघणार आहे आज जाऊन. मंदिरात आतल्या साईडला काय काय की नाही भावांनो ते सांगतो तुम्हाला. चला. गडाच्या वरनं खालच्या गोष्टी कशा दिसतात हे बघण्यासाठी भावांनो इथं कमीत कमी अर्धा तास झाला आम्ही थांबले. आणि खरोखर एवढं शेवट दिसायला त्याने गोष्टी इथनं आयुष्यपत. तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामच्या रीलमध्ये किंवा पोस्टमध्ये आणि ह्याच्यामध्ये पण आता या ब्लॉगमध्ये पण गाणं लावून जरासं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. ते पूर्ण व्हिडिओ बघा. आणि जर तुम्हाला यायचं असलं तर खरोखर भावांनो या. बेळगावपासून बेळगावमध्ये येते ना या. बेळगावमध्ये 15 किलोमीटर. हा, बेळगावपासून एक 15 ते 20 किलोमीटर असेल. 15 ते 20 किलोमीटर तुम्ही गाडीवरनं आला का नाही डायरेक्ट तुम्ही गडापाशी येताय. आणि बरोबर खरोखर बघण्यासाठी चांगला आहे, त्यामुळे या म्हणाले. तर महाराजांची मूर्ती आहे. परत इथनं असं गार्डन ते म्हणजे असं हे केलं इथं. आणि बघण्यासाठी पण भारी आहे इथं मंदिर पण आहे. आणि पूर्ण गडाच्या म्हणजे असं इथनं तुम्ही असं बघा, इथनं तुम्ही चालत जाऊ शकताय. पूर्ण तिकडं पूर्ण असा गड फिरू शकता भावांनो तुम्ही. म्हणजे इथं नाही आहे, इथनं तुम्ही चालत जाऊन आणि परत तिथनं महाराजांच्या इथं पलीकडच्या साईडनं तिथनं आणि परत तुम्ही इथनं येऊन आणि परत इथं येऊ शकता. आणि इथनं तुम्हाला हे व्ह्यू बघायला मिळते. भावांनो, आता मंदिरात जाऊन आलो आम्ही. महादेवाची पिंड आहे आतमध्ये. आणि नंदी आणि महादेवाची पिंड आहे. महादेवाची पिंडी म्हणजे पूजन चालू आहे, त्यामुळे व्हिडिओ केलो नाही आतला. आज जाऊन दर्शन घेऊन आलोय. पूजन चालू आहे त्यामुळं साफसफाई ते व्यवस्थित चालू आहे तिथं, त्यामुळे आतला काय व्हिडिओ करायला मिळाला नाही. मंदिराच्या बरोबर भावांनो जर डाव्या साईडला बघितला का तुम्ही, इथं तुम्हाला विहीर बघायला मिळत्या. म्हणजे मोठीच्या मोठी विहीर आहे बरोबर भावांनो. हे महाराजांची जी मूर्ती आहे की नाही, ह्या मूर्तीच्या बरोबर समोर पण एक विहीर आहे. विहीर आहे या विहिरीत पाणी आहे का बघा. थांबा दाखवतो तुम्हाला. डोंगराच्या वर असून काय आहे बघ, फुल्ल पाणी आहे घ्यात.
या विहिरीत भावानं तुम्हाला कासव पण बघायला मिळतात आणि तुम्हाला सांगतो आता हे लोखंडी बार का लावल्या त्याच्यावरती पण भावानं काय विषय आहे जे पर्यटक बघायला ते नेतात का नाही गड देन तर त्याने काय करतात बाटली वगैरे किंवा काहीतरी कचरा वगैरे असला तर तो हिरीत पडू शकतो त्यामुळे का नाही ह्याने असं हे जाळीचं हे लावून ठेवलं त्याला डायरेक्ट असं आपण गडगडत जाऊ शकतो खाली असा विषय आहे डायरेक्ट ह्यो डोकं बी फुटू शकते जर फास्ट गेलं तर हळूहळू जायला पाहिजे आणि ह्यो बघा गडाचा मेन दरवाजा आहे बघा ह्यो इथनं आणि आम्ही तिकडनं पलीकडनं फिरून आलो तिकडं जायचं आणि तिकडं असं गोल फिरून इकडं यायचं असा विषय आहे बघण्यासारखं आहे सगळं त्यामुळं या लागते जाताना आमची गाडीत चढणं झालते आणि आता आम्ही गाडी बंद करून का नाही डायरेक्ट चालले खाली डायरेक्ट निसता ब्रेक मारत मारत चालले आम्ही खाली कशी आलो इथं तळा आहे हे मधनं काय दिसाले ते पाईप आहे रे पाईप आहे विलो काही कसलं पुढ्या काय म्हणलं ते एवढा मोठा आहे ना कोणता आला काय म्हणलं इथं बघा बरोबर हे मी तुम्हाला दाखवायला काय लागलेलो आणि दिसलं काय आम्हाला पाहून आम्ही तळ्यापाशी आलोय डायरेक्ट आणि इथं बरोबर आहे मध्ये असलं भारी जाणव आहे बरोबर इकडं पण पाणी आहे इकडं बी पाणी आहे बरोबर झाडा एवढंच म्हणजे मुळं बिळं असतील त्या मातीच्या याच्या गट्टूमध्ये क्लिअर दिसत नसेल की नाही आता क्लिअर दिसत असेल मला होय म्हणजे ह्याला आहे की नाही फक्त यात फक्त मुळंच आहे त्याची आणि हे फक्त एवढंच झाड आहे त्याच्या इकडं पाणी आहे इकडं पाणी आहे दोन्हीकडनं बी पाणी आहे कसं आहे बघा ते भारी वाटेल की नाही ह्या साईडला पण आहे करा ह्याच्यावर पाणी नाही ह्याच्यावर म्हणजे झाड नाही आहे ह्याच्यावर झाड नाही ह्याच्यावर झाड आहे असं दिसायला भारी माहित आले बघा आम्ही आता त्या ब्रिज पाशी जाणार आहे आम्ही चला ब्रिज पाशी जाऊया भावा त्या ब्रिज पाशी जायचं आम्हाला चला हे चल गाडी घेऊन येणार ये भावा ये डायरेक्ट असं या ब्रिज वर आलो ब्रिज उभारले आम्ही इथं असं दिसते वर पोर खेकडं पकडायला तिथं कसं आहे ते भाऊ ना काय खेकडा आहे का झुम केलं खतरनाक विषय की रे भावा तूच रे भावा खेकडं पकडणार आहे तुम्हीच रे भावानो खतरनाक सीन आहे इथं पण तुम्ही कवा कुठलं राजहंस गडावर कधी आला का नाही भावांनो तर तुम्ही भावांनो इथं येऊ शकता डायरेक्ट इथं जाऊन तुम्ही फोटो काढू शकता आम्ही बी काढले आता जाऊन तिथलं पण त्या साईडला पण एक आहे तर पडद्याचा पण फोटो काढले आम्ही 5-6 कसं स्लो मोशन घेऊ हा आले की भावा स्लो मोशन चल अरे पडलास काय नाही चुकला चला स्टाईल आहे ती चालायचं तेवढं चला भावांनो मस्तपैकी आता आम्ही घराकडे येऊन का नाही म्हणजे घराकडे येऊन जेवून बिवून आता आम्ही बाहेर पडलोय घराच्या आणि भावांनो मला वाटतं की हा ब्लॉग छोटासाच झालाय पण कसं झालाय कमेंट करून नक्की सांगा आणि खरोखर कोण राजहंसगड बघायला येणार असेल तर भावांनो 100% या कारण का गड म्हणजे असं बघण्यासारखं आहे आणि फिरण्यासारखं पण आहे जास्त आणि आता हे व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून तुम्ही सांगा नक्की व्हिडिओला लाईक पण करा चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि भेटूया पण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चला बाय